नमस्कार. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. एका छोट्याशा पण खूप काही सांगून जाणाऱ्या बातमीच्या मथळ्याचा आपण आढावा घेणार आहोत. सिटी न्यूजचा हा एक विशेष अहवाल आहे, जो इंधन आणि सोन्याच्या धोरणाबद्दल भाष्य करतो. अगदी मोजक्या शब्दांत हा अहवाल माध्यम, धोरण आणि आपलं अर्थकारण याबद्दल खूप काही उलगडून दाखवतो. तर या मथळ्यामागे नेमकी काय कथा दडली आहे ते आज आपण पाहूया. आता सगळ्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या मूळ बातमीचा हा मथळा. जसाच्या तसा सांगायचा तर इंधन बचतीवर व सोने खरेदी न करण्यावर नरेंद्र मोदींनी घेतलेला योग्य निर्णय. स्पेशल रिपोर्ट सिटी न्यूज. होय, एवढंच. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हा एका ओळीचा मथळा एकाच वेळी अनेक गोष्टी साधतोय. यात इंग्रजी स्पेशल रिपोर्ट हा शब्दप्रयोग अगदी सहजपणे मराठीत वापरलाय आणि एकाच वाक्यात देशाचे पंतप्रधान, त्यांचं एक धोरण आणि त्यावरचं माध्यमाचं एक अतिशय ठाम मत, हे सगळं कसं गुंफलंय हे नक्कीच पाहण्यासारखं आहे. बरं, आता आपण थोडं सविस्तर बघूया. जेव्हा कोणत्याही बातमीचा आपण असा आढावा घेतो तेव्हा त्याचे मूळ घटक वेगळे करणं गरजेचं असतं. या एका मथळ्याचे आपण 3 मुख्य भाग करू शकतो. पहिला भाग म्हणजे स्रोत. ही बातमी कुणी दिली आहे तर सिटी न्यूजने. दुसरा भाग आहे विषय. हा कशाबद्दल आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका निर्देशाबद्दल. आणि तिसरा, जो कदाचित सर्वात महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे दृष्टिकोन. बातमीत याला थेट योग्य निर्णय असं म्हटलंय. हे तिन्ही धागे एकत्र कसे येतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. भाग 1, धोरणाची व्याख्या समजून घेणे. चला तर मग यातील शब्दांचा नेमका अर्थ काय होतो त्याकडे वळूया. या अहवालाच्या मूळ इंग्रजी शीर्षकामध्ये मॅन्डेट हा शब्द वापरला गेला आहे. द मोदी मॅन्डेट, इंधन संवर्धन आणि सुवर्ण गुणवत्ता सुधारणा. आता मॅन्डेट म्हणजे केवळ एखादा साधा जाता जाता दिलेला सल्ला नक्कीच नाही, तर तो एक अधिकृत निर्देश असतो, एक मोठा जनादेश किंवा एक अतिशय ठाम असा सरकारी आदेश असतो. जेव्हा एखादं माध्यम हा विशिष्ट शब्द वापरतं तेव्हा त्या निर्णयाचं वजन आणि गांभीर्य आपोआप वाढतं. हे दाखवून देतं की हे काही साधंसुधं पाऊल नाही, तर एक अतिशय भक्कम आणि अधिकृत असं धोरण आहे. आणि म्हणूनच या मथळ्यात वापरलेल्या योग्य निर्णय या शब्दांकडे आपण खूप बारकाईने पाहिलं पाहिजे. सिटी न्यूजने या धोरणाला थेट योग्य निर्णय असा टॅग लावला आहे. बातम्यांच्या या विश्लेषणात आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा माध्यमांचा आपला स्वतःचा एक व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन आहे. हे कोणतेही सिद्ध झालेलं वैज्ञानिक सत्य नाहीये, तर त्या विशिष्ट वृत्तसंस्थेने एका धोरणाकडे कसं पाहिलंय याची ती मांडणी आहे. जेव्हा बातमी आणि मत हे एकत्र करून लोकांसमोर मांडलं जातं तेव्हा वाचकांच्या विचारांना एक विशिष्ट दिशा मिळण्याची शक्यता असते, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. भाग 2, या निर्देशाचे 2 मुख्य आधार. आता आपण या बातमीत सांगितलेल्या 2 विशिष्ट आर्थिक कृतींवर लक्ष केंद्रित करूया. या मथळातली सगळ्यात कुतूहल निर्माण करणारी गोष्ट म्हणजे या 2 अगदी वेगळ्या टोकाच्या गोष्टींना एकाच पारड्यात टाकलंय. एका बाजूला आहे इंधन बचत आणि दुसऱ्या बाजूला आहे सोने खरेदी न करणे म्हणजे सुवर्ण गुंतवणूक सुधारणा. आता विचार करा, इंधन हा आपला रोजचा खर्च आहे जो नष्ट होतो, आणि सोनं ही आपली पिढ्यानापिढ्या चालत आलेली, जपून ठेवली जाणारी गुंतवणूक आहे. पण या एकाच बातमीत या 2 पूर्णपणे वेगळ्या संकल्पनांना एकत्र गुंफलं गेलंय. या दोन्ही गोष्टींचा थेट संबंध आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी आणि आपल्या स्वतःच्या खिश्याशी कसा येतो हे पाहणं रंजक आहे. चला, यातल्या पहिल्या आधारावर जरा सविस्तर बोलूया. इंधन बचत हे ऐकल्यावर आपल्या मनात काय येतं? केवळ सिग्नलवर गाडीचं इंजिन बंद करणं? नक्कीच नाही. जेव्हा राष्ट्रीय पातळीवर इंधन बचतीचा असा एखादा निर्देश किंवा चर्चा समोर येते तेव्हा तो आपण ऊर्जेचा वापर कसा करतो याचा नव्याने विचार करण्यासाठी दिलेला एक मोठा संदेश असतो. याचा फायदा केवळ आपला वैयक्तिक खर्च कमी करण्यात होत नाही, तर देशाच्या साधनसंपत्तीचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनेही ही एक खूप मोठी गोष्ट असते. थोडक्यात सांगायचं तर आपल्या रोजच्या सवयी आणि देशाचं भवितव्य यांची सांगड घालण्याचा हा एक प्रयत्न आहे. आता येऊया दुसऱ्या आधाराकडे, आणि हा भाग खरंच खूप रंजक आहे. इथे सुवर्ण गुंतवणूक सुधारणा या शब्दाचा वापर कसा झालाय पहा. सर्वसाधारणपणे गुंतवणुकीत सुधारणा म्हणजे काय, तर जुन्या पद्धती सोडून नवीन, अधिक चांगल्या ठिकाणी पैसे गुंतवणे, बरोबर? पण इथे या बातमीच्या मराठी मथळ्यात सोने खरेदी न करणे यालाच एक प्रकारची सुधारणा किंवा योग्य निर्णय म्हटलं गेलं आहे. आपल्या देशात सोन्याबद्दल जे एक अफाट प्रेम आणि आकर्षण आहे ते पाहता लोकांना पारंपरिकरित्या सोने खरेदी करण्यापासून परावृत्त करण्याचा हा विचार एक अतिशय वेगळी आणि धाडसी अशी आर्थिक दिशा दाखवतो. भाग 3, आर्थिक निर्णयांची मांडणी.
या सगळ्या चर्चेचा एकत्रित आणि व्यापक अर्थ काय निघतो ते आता आपण पाहूया. रोजच्या जगण्यात गाडीत पेट्रोल भरणं असू दे किंवा मग दिवाळी दसऱ्याला थोडं सोनं खरेदी करणं असू दे, या आपल्या अगदी वैयक्तिक निवडी असतात नाही का? पण ई-सिटी न्यूजच्या या विशेष अहवालाने काय केलंय तर आपल्या या अगदी घरगुती खाजगी सवयींना एका खूप मोठ्या राष्ट्रीय निर्देशाशी जोडला आहे. या दोन गोष्टींच्या मध्ये एक महत्वाचा दुवा म्हणून माध्यमं उभी आहेत. एखादी साधी रोजची कृती एका मोठ्या राष्ट्रीय धोरणाचा भाग कशी बनवली जाते आणि त्याला योग्य निर्णय म्हणून कसं सादर केलं जातं हे या उदाहरणातून अगदी लख्खपणे समोर येतं. आणि यातूनच शेवटी एक खूप महत्वाचा विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. माध्यमांची विशिष्ट प्रकारची मांडणी आपल्या साध्या वैयक्तिक निवडींना चक्क एका राष्ट्रीय कर्तव्याचं स्वरूप कसं काय देऊ शकते? जेव्हा असं वाचायला मिळतं की सोने न खरेदी करणं हा एक योग्य निर्णय आहे, तेव्हा नकळतपणे आपण आपल्या स्वतःच्या पैशांकडे आणि खर्चाकडे एका वेगळ्याच म्हणजे देशाच्या चष्म्यातून पाहू लागतो. शब्दांची निवड आणि मथळ्यांची रचना आपल्या दैनंदिन आर्थिक विचारांना कशी दिशा देते हे खरंच अचंबित करणार आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपल्या समोर असा एखादा मथळा येईल तेव्हा त्यामागील ही अनोखी मांडणी नक्की शोधण्याचा प्रयत्न करूया. आजच्या या माहितीपूर्ण आढाव्यात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.